आणि हा कृष्णा. तुम्ही काढले हे चित्र? हो. खूप छान काढलेस. बरं मला सांगा, हे कोण आहे आणि यांनी आपल्यासाठी काय केलंय? हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्यांनी आपल्याला मुघलांच्या अत्याचारापासून सोडवला आणि स्वराज्य स्थापन केला. अरे वा, तुम्ही दोघं तर खूप हुशार आहात आणि तुम्हाला महाराजांबद्दल केवढी माहिती आहे. तुमचा खूप विश्वास आहे ना महाराजांवर? हो. हो. शाब्बास. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे ना, आपण आत्ता ज्या महाराष्ट्रात उभे होत ना, तो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलाय. आपण त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. आणि तुमच्यासारखी हुशार मुलं त्यांचा वारसा पुढे नेत आहेत ना, हे बघून मला खूप छान वाटलं. मी देवी जगत्तारिणीकडे प्रार्थना करणार आहे की तुम्हाला तुमच्या लढाईमध्ये यश मिळू दे. कारण तुमची लढाई एका सैतानाविरुद्ध नाही, एका विचारसरणी विरुद्ध आहे आणि ह्याची लाट संपूर्ण महाराष्ट्रात पसरली पाहिजे. ज्या बळीराजामुळे आपल्याला 2 वेळचं खायला मिळतं ना, त्याचा मान व्हायलाच पाहिजे. खरंच ताई? हो, आणि तुमच्यासारखी शूर मुलं या लढाईत आहेत म्हणजे जीत तर आपलीच होणार आहे, हे नक्की आहे. हो की नाही? ही लढाई फक्त त्यांच्या मदतीची नाहीये, ही लढाई त्यांच्या न्यायाची, प्रतिष्ठेची आणि आत्मसन्मानाची सुद्धा आहे. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा पीक उगवलं जायचं, तेव्हा ते पीक ज्या शेतकऱ्यांनी उगवलंय ना, त्या पिकाचा पहिला घास हे त्या शेतकऱ्याला द्यायचे. आणि आज बघा, त्याच शेतकऱ्याचं कुटुंब उपाशी आहे. कधी कधी तर मला वाटतं ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः खाली यावं आणि ह्या असल्या माणसांना स्वतः सारखंच सरळ करावा. पण तुम्ही घाबरू नका, तुम्ही तुमची लढाई शेवटपर्यंत लढत राहा, जिंकेपर्यंत लढत राहा. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत.